नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका संगीता पाडवी, मानसशास्त्र विभाग KTHM कॉलेज नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, आपण बोधात्मक प्रक्रिया हे प्रकरण दुसरे अभ्यासत आहोत. यामध्ये आज जो टॉपिक आपण अभ्यासणार आहे तो म्हणजे विस्मरण, त्यालाच फॉरगेटिंग असे म्हणतात. चला तर मग बघूया विस्मरण म्हणजे नेमके काय. तर विस्मरण नेहमीच्या व्यवहारातील भाषेतही विस्मरण हा शब्द आपण वारंवार वापरत असतो. एखादी घटना, एखाद्या वस्तूची माहिती, फायदे, एखादे स्थान आपल्याला आठवत नाही म्हणजे त्याचे विस्मरण होते. अध्ययन झालेली एखादी गोष्ट आठवत नाही म्हणजे ती आपल्या विस्मरणात जाते. म्हणजेच स्मरण आणि विस्मरण या एकाच्या जोडीला दुसरी अशा प्रकारच्या अभिन्न मानसिक प्रक्रिया असतात. जे स्मृतीत असते तेच विस्मरणात जात असते. अर्थातच पूर्णतः विस्मरण कधीही होत नाही. ज्या घटना दीर्घकाळापर्यंत उपयोगात आणल्या जात नाहीत त्या कालांतराने विसरल्या जात असतात. यालाच विस्मरण असे म्हणतात. काही अतिदुःखद घटना, अपयश, अनावश्यक निरर्थक गोष्टी विसरल्या जाणे हेच ठीक असते. विस्मरण नसते तर स्मृतिशेतांची दाटी झाली असती. म्हणजेच ह्या स्मृतींच्या आठवणी आपल्या कायम लक्षात राहिल्या असत्या. नवीन गोष्टीचे संचय होण्यासाठी जागाच राहिली नसती. विस्मरणामुळे काही जागा रिक्त होऊन किंवा रिकामी होऊन नवीन गोष्टी मेंदूतील स्मरणकक्षात संचित होऊ शकतात. म्हणजेच आपण त्या साठवून ठेवू शकतो. त्यासाठी विस्मरण होणे आवश्यक आहे. उदाहरण द्यायचे झाले तर परीक्षा सुरू असताना कधीकधी एखादे उत्तर अजिबात आठवत नाही आणि परीक्षा किंवा एक्झाम रूमच्या बाहेर पडल्या त्याचे उत्तर आपल्याला आठवते. असा अनुभव बऱ्याच जणांना नक्कीच आला असेल. एखाद्या समारंभात, दुकानात एखादी व्यक्ती भेटते, जी ओळखीची असते. आपण त्या व्यक्तीकडे बघून हसतो देखील, परंतु काही केल्या त्यावेळी तिचे नाव आपल्याला आठवत नाही. तर अशा प्रकारे आपण बघतो की विस्मरण हे आपल्याला कधीकधी होत असते. मग हे विस्मरण म्हणजे नेमके काय? तर त्याची व्याख्या आपल्याला अशा प्रकारे देता येईल की योग्य त्यावेळी साठवलेल्या माहितीचे प्रत्यानयन न होणे म्हणजे विस्मरण होय. अजून एक व्याख्या आपल्याला सांगता येईल ती म्हणजे अध्ययन साहित्याचे पूर्वानुभवाच्या धारणेतील अपयश म्हणजे विस्मरण होय. विस्मरणाच्या बाबतीत आपल्याला अजून एक व्याख्या सांगता येईल ती म्हणजे एखादी गोष्ट योग्य वेळी न आठवणे किंवा अजिबातच न आठवणे म्हणजे विस्मरण होय. विस्मरण हे अध्ययन प्रक्रियेचेच एक आवश्यक अंग आहे. अध्ययनानंतर काही घटनांचे स्मरण होते तर काही घटनांचे विस्मरण होते. ज्या घटकांचा संचय दीर्घकालीन स्मृतीमध्ये येत नाही ते घटक व्यक्तीच्या विस्मरणात जातात. विस्मरण ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून ती अटळ असते. ज्या घटकांची धारणा पक्की होत नाही ते घटक विसरले जातात. काही नवीन सुधारित घटना लक्षात राहाव्यात यासाठी अनावश्यक निरर्थक घटकांचे विस्मरण होणे आवश्यक असते. नाहीतर विशेष महत्त्वाच्या घटनांची धारणाच होऊ शकणार नाही. म्हणजेच अशी माहिती आपल्या लक्षातच राहू शकणार नाही. विस्मरणाच्या बाबतीत आपल्याला थोडक्यात स्वरूप सांगता येईल की अनुभवलेल्या गोष्टी स्मरणात ठेवणे, त्या आठवणे हे जसे नैसर्गिक असते तशाच अनुभवास आलेल्या गोष्टी विसरणे हेही नैसर्गिक असते. विस्मरण ही प्रक्रिया देखील स्मरण प्रक्रियेप्रमाणे अध्ययनानंतर घडणारी प्रक्रिया आहे. स्मरणाच्या विरुद्ध विस्मरण ही प्रक्रिया असते. जर काहीच न विसरता सर्वच्या सर्व अनुभव स्मरणात राहिले असते तर जगणेच अवघड होऊन बसले असते.
अनावश्यक गोष्टी विसरणे हे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक असते, म्हणजेच चांगले असते. परंतु अनेकदा आपण आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या गोष्टीही विसरतो. हे मात्र हिताचे नाही, चांगले नाही. विस्मरण हे अध्ययनाचे महत्त्वाचे अंग आहे. विस्मरणाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे अध्ययन घटकाच्या धारणेची एक प्रत्यावहनाची अकार्यक्षमता आहे. या ठिकाणी हर्मन एबिंगहॉस या जर्मन मानसशास्त्रज्ञाने विस्मरण प्रक्रियेचे शास्त्रीय स्वरूप शोधण्याची सुरुवात केली. एबिंगहॉस यांनी 1913 साली विस्मरण प्रक्रियेचा प्रथम अभ्यास केला. त्याने स्वतःच प्रयुक्त बनून स्वतःवर स्वतःच प्रयोग केले. अर्थहीन शब्द तयार करून त्यांची यादी केली. ती यादी बिनचूक म्हणता येईल अशी तोंडपाठ केली. ती यादी पाठ करण्यास किती वेळ लागतो याची नोंद ठेवली. त्यानंतर ठराविक वेळ जाऊ दिला. 20 मिनिटे, 1 तास, 9 तास, 24 तास, 2 दिवस, 6 दिवस, 30 दिवस असा काळ किंवा वेळ जाऊ दिल्यानंतर ती यादी आठवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तेव्हा ती यादी जशीच्या तशी बिनचूक आठवत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. यादीतील काही भागांचे त्यांना विस्मरण झाले होते. विस्मरण नेमके किती प्रमाणात होते हे ठरविण्यासाठी त्यांनी पुन्हा ती यादी बिनचूक म्हणता येईपर्यंत तोंडपाठ केली. यावेळी ती यादी पाठ करायला किती वेळ लागला याची त्यांनी नोंद ठेवली. यादी पाठ करण्यासाठी पहिल्यांदा लागलेला वेळ व नंतरचा वेळ यांच्यात जो फरक आढळला त्या आधारे यादीची धारणा आणि विस्मरण यांचे प्रमाण निश्चित केले. 20 निरर्थक शब्दांची यादी पाठ करायला पहिल्यांदा त्यांना 20 मिनिटे लागली. तीच यादी 20 मिनिटांच्या काळानंतर पुन्हा पाठ केली तेव्हा त्यासाठी 10 मिनिटे लागली. म्हणजे प्रथम पाठानंतर 20 मिनिटांनी यादीची धारणा 10-20 इतकी राहिली होती व 10-20 इतके विस्मरण झाले होते. म्हणजे 50% धारणा व 50% विस्मरण असे घडून आले होते. अशा प्रकारे विविध किंवा वेगवेगळ्या कालावधीनंतर यादींचे पुनरअध्ययन करून धारणा व विस्मरण यांची नोंद घेत घेत त्या आधारे एबिंगहॉस यांनी एक विस्मरण वक्र काढला. यामध्ये 20 मिनिटे ते 1 तास या काळात विस्मरणाचे प्रमाण जास्त असते असे त्यांना आढळून आले. नंतर विस्मरणाचे प्रमाण कमी कमी होते, मात्र संपूर्ण विस्मरण होणे हे अगदी क्वचितच घडून येते. तर अशा प्रकारे एबिंगहॉस यांनी विस्मृती वक्र जो आहे तो इथे स्पष्ट केलेला आहे. त्यांचा हा प्रयोग, अर्थहीन शब्दांचा प्रयोग, अतिशय महत्त्वपूर्ण असा आहे. यानंतर बघूया विस्मृतीची किंवा विसरण्याची कारणे, कॉजेस ऑफ फॉरगेटिंग. विस्मृतीच्या कारणांमध्ये एकूण 3 कारणे इथे सांगितलेली आहेत. त्यामध्ये पहिले कारण आहे स्मृतिऱ्हास सिद्धांत, दुसरा आहे व्यत्यय सिद्धांत आणि तिसरा आहे प्रेरित विस्मरण. ज्या वेळेस व्यक्तीचे स्मरण व अध्ययन होत असते या दोन्हींच्या मध्यंतरीच्या काळात ज्या काही घडामोडी निर्माण होतात त्याचा परिणाम म्हणून विस्मरण घडत असावे याचा शोध घेण्यासाठी अनेक संशोधने झालेली आहेत. यावरून व्यक्तीचे विस्मरण का होते याची कारणे आपल्याला पुढे सांगता येतील. व्यक्तीला विस्मरण का होते याविषयी काही सिद्धांत मांडले गेलेले आहेत. त्यांनाच
विस्मरणाची कारणे असे सुद्धा म्हणतात. त्यापैकी पहिला सिद्धांत पाहूया, स्मृतिऱ्हास सिद्धांत. डीके थेअरी. अध्ययनाचे विस्मरण घडविण्यास 3 घटक कारणीभूत ठरतात. त्यामध्ये पहिला आहे अनुपयोग. मेंदूमधील स्मरण कक्षात अनुभवांचे ठसे प्रतीकांच्या रूपात साठविले जातात. दीर्घकाळ असे अनुभव जतन केले पण त्यांचा उपयोग केला गेला नाही तर त्यांचे विस्मरण होऊ लागते. कालांतराने ते नष्ट होते. उदाहरणार्थ, शाळेत शिकलेला अभ्यास विषय नंतरच्या काळात उपयोगात न आणल्यास तो विसरला जातो. दुसरा आहे स्मृतिचिन्हे. मेंदूत ग्रहण केली गेलेली स्मृतिचिन्हे कालांतराने पुसट होत जातात. वारंवार उजळणी केली गेली तर ही स्मृतिचिन्हे स्पष्ट, रेखीव, ठळकपणे आपल्या स्मरणात राहतात. परंतु दीर्घकाळापर्यंत जर ही स्मृती उजळणी न करता तशीच ठेवली तर ती अस्पष्ट होते. मेंदूपेशीचा ऱ्हास होतो. त्यामुळे कालांतराने या स्मृतिचिन्हांचा ऱ्हास होतो. मात्र या सिद्धांतातून विस्मरणाचे संपूर्ण स्पष्टीकरण आपल्याला मिळत नाही. जतन केलेल्या स्मृतिचिन्हांचा दीर्घ कालावधी आणि त्यांच्या प्रत्यावहनामधील अचूकता यांचा परस्पर संबंध कसा आहे याचेही स्पष्टीकरण देता येत नाही. हा सिद्धांत असे सांगतो की अध्ययन घटकाचे प्राथमिक अध्ययन आणि प्रत्यावहन यांच्या मध्यंतराचा कालावधी जितका जास्त असेल तितकी प्रत्यावहनाची अचूकता कमी कमी होत जाते. असे असले तरी हा सिद्धांत पूर्णपणे सदोष मानता येत नाही. कारण मेंदूच्या पातळीवर स्मृतिचिन्हे ठशांच्या रूपात जतन करताना मज्जापृष्ठावरील पेशींची रचना बदलते आणि जतन केलेली स्मृतिचिन्हे जर बराच काळ उपयोगात आणले नाहीत तर मज्जापेशींच्या रचनेत बदल होतो आणि स्मृतिचिन्हे जीर्ण होतात किंवा आपल्या स्मरणातून नाहीशी होतात. अशा प्रकारे हा स्मृतिऱ्हास सिद्धांत किंवा विस्मरणाचे पहिले कारण सांगता येईल. त्यानंतर पुढचे कारण आहे व्यत्यय सिद्धांत. इंटरफेरन्स थेअरी. विविध विषयांचे अध्ययन करत असताना बरेचदा 2 प्रकारच्या माहितीचा एकमेकांना व्यत्यय येतो आणि हवी ती माहिती वेळेवर आठवत नाही. यात केवळ वेगवेगळ्या माहितीचाच नाही तर वेगवेगळे अनुभव, व्यक्तीची मानसिक स्थिती, 2 अध्ययनादरम्यान घडलेल्या घटना यांचाही व्यत्यय येऊ शकतो. व्यत्यय 2 प्रकारचे असू शकतात. भविष्यलक्षी व्यत्यय, प्रोॲक्टिव्ह इंटरफेरन्स आणि भूतलक्षी व्यत्यय, रिट्रोॲक्टिव्ह इंटरफेरन्स. उदाहरणार्थ, जर तुम्हाला यादी ए चा अभ्यास करायला दिला, नंतर यादी बी चा अभ्यास करायला दिला, थोड्या विश्रांतीनंतर तुम्हाला यादी बी आठवायला सांगितली, तुमच्या असे लक्षात येईल की पहिल्या यादीतील शब्द दुसऱ्या यादीतील शब्द आठवताना मध्ये मध्ये व्यत्यय आणत आहेत, तर तिला भविष्यलक्षी व्यत्यय, प्रोॲक्टिव्ह इंटरफेरन्स असे म्हणतात. जेव्हा तुम्हाला नवीन अध्ययन करताना आधीची माहिती आठवत असेल किंवा हस्तक्षेप करीत असेल तर ते भविष्यलक्षी व्यत्ययामुळे होत आहे असे आपल्या लक्षात येते. जर तुम्ही यादी ए चा अभ्यास केला, नंतर यादी बी चा अभ्यास केला, थोड्या विश्रांतीनंतर तुम्हाला यादी ए आठवायला सांगितली, तर तुमच्या असे लक्षात येईल की दुसऱ्या यादीतील शब्द पहिल्या यादीतील शब्द आठवताना व्यत्यय आणत आहेत, तर त्याला भूतलक्षी व्यत्यय, रिट्रोॲक्टिव्ह इंटरफेरन्स असे म्हणतात. म्हणजेच
जेव्हा तुम्ही जुने शिकलेले काही आठवण्याचा प्रयत्न करीत असाल, पण नवीन माहिती त्यात व्यत्यय आणत असेल, तर ते भूतलक्षी व्यत्ययामुळे होत आहे हे आपल्या लक्षात येते. अशा प्रकारे विस्मरणाचा हा दुसरा सिद्धांत किंवा दुसरे कारण आपल्याला सांगता येते, व्यत्यय सिद्धांत. त्यानंतर तिसरे कारण आहे प्रेरित विस्मरण, मोटिवेटेड फॉरगेटिंग. फ्रॉइड यांच्या मनोविश्लेषणात्मक सिद्धांतानुसार जी माहिती, घटना किंवा अनुभव आपल्याला कष्ट देतात, त्रास देतात, आवडत नाहीत, ते आपण विसरून जातो. अर्थात विसरण्याचे काम जाणीवपूर्वक झालेले नसते, तर त्या घटना, अनुभव व माहितीचे आपण दमन केलेले असते. मनामध्ये या गोष्टी आपण दाबून टाकलेल्या असतात. उदाहरण द्यायचे झाले तर आईने बाजारातून आणायला सांगितलेल्या अनेक वस्तूंपैकी आपण नकळत जे आपल्याला आवडत नाही तेच विसरतो. तर या सिद्धांतासोबत अशी अनेक कारणे आहेत की ज्यामुळे विस्मरण होते, जसे जैविक कारणे, मानसिक आजार, आनुवंशिकता, म्हातारपण, मेंदूला झालेली इजा, अपघात अशी अनेक कारणे विस्मरणासाठी कारणीभूत ठरलेली आपल्याला इथे सांगता येतील. तर अशा प्रकारे आज आपण या टॉपिकमध्ये विस्मरण म्हणजे काय, विस्मरणाची व्याख्या आणि विस्मरणाची विविध कारणे इथे अभ्यासलेली आहेत. धन्यवाद. थँक्यू.